रथसप्तमी स्पेशल गुळपोळी. ही गुळपोळी नसून ह्यात भरपूर सिक्रेट आहेत. तर तुम्हाला त्याचा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. अशा प्रकारची व अशा चवीची गुळपोळी तुम्ही कधीही खाल्ली नसणार. अशी मस्त गुळपोळी आणि साजूक तूप बघून तोंडाला पाणी सुटलंय ना? प्रथम तीळ स्वच्छ धुवून भाजून घेतलेत. मंद आचेवर अगदी छानपैकी खरपूस. त्या गूळ चिरून घेतला छान आणि मायक्रोला गरम करून घेतला 2 मिनिट. 2 मिनिटात छान गरम झाला, वितळला. तर तिळाचा कूट घालून घेतलाय आपण. मिक्स करून मिल्क पावडर, खोबरा कीस घालून घेतलाय. त्यात सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालून घेतली. थोडं मिक्स करून घेतलंय आणि साजूक तूप आणि थोडी बेरी होती माझ्याकडे, ती मी घालून घेतली व मिक्सरला सगळं फिरवून घेतलंय. आता हे झालं पोळीत भरण्याचं सारण. आता 3 कप कणिक घेऊन घेतली, साधी आपली नॉर्मल. पाव कप तांदळाचं पीठ घेतलंय, पाव कप बेसन घेतलं, मोठा चमचा 2 रवा घेतला, 2 चमचे, आणि त्याच्यामध्ये थोडीशी शुगर घातली, 1 चमचा. त्यामुळे चिकटपणा छान येत होता. ही कणिक छान भिजवल्या गेली आणि छान त्याचं सारण झालं की खूपच सुंदर पोळी लागते हे. आता तेल घालून घेतलं, थोडं मीठ घालून घेतलं आपण, आणि थोडं थोडं पाणी करत आपण घट्ट भिजवायचं आहे आणि थोडं रेस्ट करायला ठेवूया आपण. आता पोळी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. गूळ व कणिक याचे गोल तयार आहेत, बघू शकता तुम्ही. आता प्रथम कणकेच्या गोलाची वाटी आपण बनवून घेणार आहोत आणि ह्याला आपण लाटताना तांदळाचं पीठ वापरायचं, म्हणजे ती छान सरकते लाटताना. आता उंडा पूर्ण बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि छान गोल झाला की तो लाटायला भराभर लाटल्या जाते. अगदी काहीही त्रास होत नाही, गुळ बाहेर येत नाही. आणि ही पोळी शेकताना मी तेल घालते, तूप नाही घाल. जर पोळी फुटलीच तर थोडंसं तांदूळाचं पीठ त्याच्यावर भुरभुरायचं. जिथे फुटताना दिसली तिथे. सर्व सिक्रेट कळाले ना तुम्हाला? पुढील रेसिपीत नवीन काहीतरी घेऊन येते. तोपर्यंत आपण वाट बघूयात. बाय.